नमस्कार. मराठी सखामध्ये आपलं स्वागत. आज आपण महात्मा गांधी जयंतीनिमित्त भाषण पाहणार आहोत. महात्मा गांधी. व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी आपल्या पुढे गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांविषयी बोलणार आहे. माझे सत्याग्रहाचे प्रयोग हे पुस्तक माझ्या वाचनात आले तेव्हापासून गांधींबद्दलची भरपूर माहिती मिळाली आणि त्यानंतर गांधीजी मला खूप आवडू लागले. 2 ऑक्टोबर 1869 हा महात्मा गांधींचा जन्मदिवस. त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असून महात्मा ही पदवी त्यांना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी दिली, तर राष्ट्रपिता ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिली. गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते. महात्मा गांधी संपूर्ण भारतात बापू या नावाने अधिक लोकप्रिय होते. त्यांची लोकप्रियता इतकी होती की पत्रावर पत्ता म्हणून नुसते बापू जरी लिहिले तरी भारतभरात ते जिथे असतील तिथे पत्र पोहोचत असत. देश विदेशातील अनेक लोक त्यांना येऊन भेटत असत. महात्मा गांधींनी गुलामगिरी विरोधात दक्षिण आफ्रिकेत चळवळ चालवली. तेथे 21 वर्ष काढल्यानंतर ते भारतात परत आले आणि त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी मोठा लढा उभारला. इंग्रजांच्या तावडीतून भारताला सोडवण्यासाठी त्यांनी भारतातील सुशिक्षित, अशिक्षित, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा सर्वांना एकत्र करून एक मोठी चळवळ उभी केली आणि त्याच जोरावर भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. सत्याग्रह आणि अहिंसा या 2 गोष्टींच्या जोरावर त्यांनी जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. सत्याग्रह म्हणजे सत्यासाठी आग्रह धरणे, सत्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी असणे, आणि अहिंसा म्हणजे कोणत्याही प्रकारे हिंसा करायची नाही. या 2 गोष्टींमुळे बहुसंख्य भारतीय जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहिली आणि एक मोठा लढा त्यांना उभारता आला. महात्मा गांधींनी जेव्हा भारतातील गरिबी पाहिली तेव्हा संपूर्ण अंगभर कपडे वापरण्याचे त्यांनी नाकारले. त्यानंतर फक्त कमरेभोवती पंचा म्हणजे लहान धोतर गुंडाळून पूर्ण जगभर ते फिरले. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन त्यांना एक माणसाचं सैन्य असे म्हणत, आणि असा माणूस कधी काळी या पृथ्वी तलावर जन्माला आला होता यावर पुढील पिढ्या विश्वास ठेवणार नाही असे देखील त्यांनी उद्गार काढले होते. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर म्हणजेच 1920 नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सर्व सूत्रे महात्मा गांधींच्या ताब्यात आली आणि त्यानंतर पुढील चळवळी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. चंपारण्यातील नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा लढा, दांडी यात्रा, चले जाव चळवळ अशा अनेक चळवळी त्यांनी उभारल्या. महात्मा गांधींनी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम येथे एक मोठा आश्रम बांधला आणि तेथूनच भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सर्व सूत्रे हलवली. गांधीजी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहळ असे म्हणत. इतके कार्यकर्ते, स्वातंत्र्य सेनानी महाराष्ट्रातून त्या काळी निर्माण होत होते. महात्मा गांधींनी हरिजन नावाचे वृत्तपत्र चालवले. अस्पृश्यता हा भारतीय समाजाला लागलेला कलंक आहे असे त्यांचे मत होते. चरखा चालवणे, गाव स्वच्छ ठेवणे अशी विविध कामे त्यांनी भारतीय जनतेला लावून दिली होती. खेड्याकडे चला आणि खेडी स्वयंपूर्ण बनवा असा महामंत्र त्यांनी भारतीय जनतेला दिला होता. पांढरी शुभ्र टोपी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वापरायला दिली. त्यांनी स्वतः कधीच कोणतीच टोपी वापरली नाही, परंतु त्या पांढऱ्या शुभ्र टोपीलाच पुढे गांधी टोपी असे नाव मिळाले. गांधीजी आपल्या तत्वांवर फार ठाम होते. आपल्या हातून काही चूक घडली तर ते त्यासाठी उपवास करत असत. इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलन म्हणून उपोषणाला बसत. असे हे गांधी की ज्यांच्यापासून जगभरातील अनेक देशातील नेत्यांनी स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा घेतली. आपल्या जनतेला एकत्रित करण्यासाठी सत्याग्रह आणि अहिंसेचा मार्ग त्यांनी निवडला. आज महात्मा गांधी हे संपूर्ण जगातील 20व्या शतकातील सर्वात प्रभावशाली नेते म्हणून गणले गेले आहेत. महात्मा गांधींवर आजवर हजारो पुस्तके लिहिली गेली आहेत. अनेक देशात त्यांचे असंख्य पुतळे आहेत. अनेक देशांमध्ये त्यांच्या नावाने असंख्य रस्ते आहेत. अनेक देशातील विद्यापीठांमध्ये, शाळांमध्ये त्यांच्या नावाचे धडे मुलांना अभ्यासासाठी आहेत. केवळ भारतातच नव्हे
तर संपूर्ण जगावर प्रभाव टाकणाऱ्या या आपल्या आवडत्या नेत्याला दिल्ली येथे प्रार्थनेच्या वेळी नथुराम गोडसे याने 30 जानेवारी 1948 रोजी गोळ्या घालून ठार मारले आणि एका महात्म्याचा असा दुर्दैवी अंत झाला. आज भारतीय चलन म्हणजे कागदी नोटांवर महात्मा गांधींचे चित्र छापलेले आहे. महात्मा गांधी भारतातील प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये आहेत. गांधींवर प्रेम करणारे असोत वा त्यांना विरोध करणारे असोत, सर्वजण महात्मा गांधींचे मोठेपण मानतात. अशा या महात्म्याला माझा त्रिवार सलाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.